reach at the base. Got two friends with me. Everything is covered in fog. I have never seen such a beautiful landscape in my life. We are literally going into the mountains and the clouds. Okay, I got to go. There will be no network from now. Bye. So it's 4:30 in the morning. मैं पहली बार इतनी जल्दी उठूँ कि आई डोंट नो व्हाट आई एम डूइंग. मन कर रहा है कि वापस सो जाओ बेड पे, बट नहीं, इट्स अ बिग डे अहेड एंड आई एम एक्साइटेड, बहुत ज़्यादा एक्साइटेड. इट वाज a trek I was planning, we were planning for days and days, and वो आज होते ने. एक काम करती, झोप घालू आधी, तैयार हो, फ्रेश भेटू. तो फायनली आप निकल चुके हैं. थोडा लेट झालं निघायला, पण चालतंच. कल्याण हायवे पर रुके जस्ट टू डू अ फायनल चेक कि सब ठीक है क्या नहीं, सब ले लिया क्या नहीं, सगळं घेतलंय का, पाणी बॉटल वगैरह. फायनल चेक, बॅग्स वगैरह एकदम चेक केली. एंड जिंदगी में पहली बार हमें कौन ज्वाइन कर रहा है ट्रैक पे? जिंदगी में पहली बार ट्रैक पे ज्वाइन किया है. हाँ, मतलब ट्रिप पे क्या, बट ट्रैक पहली बार. तो आज इनकी टेस्ट होगी. कोई टेस्ट वेस्ट नहीं होगी न, मतलब अपने लिए कुछ मुश्किल नहीं है. बात ऐसी है की मुझे परसों तक लग रहा था की ये बंदा नहीं कर पाएगा ट्रॅक कर, पण मुझे अचानक कालपासून असं वाटायला लागलं की पूर्ण ट्रॅक करणार आहे, ते पण फुल एनर्जी सोबत. का माहिती नाही, अचानक मला वाटायला लागलं की भाऊ दमणारच नाही. तुम्हाला काय वाटतंय? भाऊ थांबत भाऊ दमणार आहेत, मला माहिती आहे, पण मला असं वाटतंय की दमणार नाहीये. तर लेट्स सी. पिछले जब से निकले तब से 2 बार रुके जस्ट टू कनेक्ट दिस ब्लूटूथ. होईल का आजचे दिवस? होईल का? जमते. 866908. इनको पासवर्ड वो याद नहीं रहता, इनका ब्लूटूथ कनेक्ट नहीं हो रहा. पेन घ्या काहीतरी विषय खोले. मला पाठ झालं ना, का टेन्शन नाही होगा. याच्यातला पोर्ट कोणता चालू आहे? हा वाला पोर्ट चालू है. बात ऐसी हुई कि उसकी चार्जिंग हुई है खत्म. हाँ, झालं और परत गेलं. वो कार चार्जर का एक ही पोर्ट चालू है. तो हम देख रहे हैं कि कौन सा पोर्ट चालू है. मुन्ना फोन घे रे. कनेक्टेड. So here the journey of 1000 steps begins, and when you are with your friends, it feels like heaven, because even a small joke can turn into a memory of a lifetime. कोणतं गाणं आहे? अरे ब्रो, सबस्क्राइबर आहे भाऊ. तेरा चॅनल डाऊन हो जाए. गाणं कोणतं सांगा ना. मागे सरकार अभी ये जबरा नहीं, कैमरे के सामने बोल रहा नहीं है. अब एक डिवाइन का गाना लगा था, वो बोलता ये गाना है ऐसा आग बंद. ठीक से बता. अब मैं कोशिश कंट्रोल ये भाई साहब बोलते हैं हे गाणं माझ्या प्लेलिस्ट मध्ये आलंच कसं, हे गाणं मी कसं काय ऍड केलं. हम बताते मधला काळ असतोय. कुछ गाने सच में मैंने अपने मिलने से पहले डाले ब्रो. मिलने से पहले वो सीन अलग है, वो उसके बाद जो होता है अलग. वो जो बीच के पीरियड होता है ना, मधला काळ, बात करने का मिलकर, वो तब के गाणे लाईफ मध्ये नव्हतं कोणता मधला. हाँ, गाणे कसं काय आले.
मेरे गाने किस क्या आले मग मधलं काय गाणे मेरे को सच वो मिलने का बात करने का वो मधलं काय त्यातले गाणे आहेत. मी आता म्हणतो कसं काय आले टिपिकल सॉन्ग है जो गलती से प्लेलिस्ट में ऐड हो गया मेरे को प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट एक डेडिकेटेड प्लेलिस्ट आहे ब्रो एक काम करत प्लेलिस्ट नाव टाका मधला का एक मिनट हाँ अच्छा ये तो वो प्लेलिस्ट की लिंक हम डिस्क्रिप्शन बॉक्स में देंगे आप डिसाइड सारी करो दुनिया को दिखाओ आप डिसाइड करो वो कौन से क्रिएट करने वो मिलने से जब हम मिलते हिप हैं हॉप सुनते को पता है हिप हॉप की बात ही ऐसे नहीं है गाणे अपने प्लेलिस्ट में मिलेंगे नहीं कहाँ से येतात? समोर लेफ्ट टर्न मारून शेतात जा निव्वळ बरोबर ना गुगलच्या निव्वळ शेतात जा. ये ऊपर है रास्ता नहीं 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 जाओ ना शेतात जाऊ ना आपण गुगल आंटी बोल रही है ना ब्रो ये गुगल आंटी बोल रही है आगे जाके अपने को लेफ्ट जाना है म्हणजे तुम्हाला शेतात जायचं और ये लेफ्ट देखो गूगल मैप्स का लेफ्ट देखो भाई साहब ये ऊपर ऊपर से रास्ता है गूगल मैप का लेफ्ट देखो काय करू आता रिव्हर्स मारू का गहरी वर जाता मी पुढे जाऊ तोपर्यंत नेवर ट्रस्ट योर गूगल मैप मतलब रोड चेक करो अच्छा हो तू गया नहीं गए तो हम यहाँ से नीचे गए थे बट एक्चुअली नीचे जाना नहीं नीचे का रास्ता बंद है क्योंकि गूगल मैप अपडेटेड नहीं है तो नीचे का रास्ता पूरा बंद है तो हम अभी ये वाले ब्रिज से जा रहे हैं And after all the laugh and a beautiful breakfast, the things around us turned heavenly. We felt like we were in some other dimension of Earth which is untouched, and no one can explain it by words. And the trek begins. तुम्ही मागच्या ज्या रोडने गेलते हा त्या रोड आणि ह्या रोडमध्ये काय डिफरन्स आहे तो डेंजर आहे आणि हा हा काय 2-3 किलोमीटरचा आहे. मग त्या रोडने का नाही नेलं हा त्या रोडने का नाही नेलं आपलं उशीर झाला ना याला माझ्यामुळे उशीर झाला आता काय प्रो लोकांसाठी रोड येतो ते आहे इथं माझ्यासारखे नूब्स आहेत जीजी भाऊसाठी कोण आला आपण माझ्यासाठी कुठून आले फक्त ह्या माणसासाठी आम्ही नॉर्मल रोडने आलो ह्या रोडने लागतात ये एकदम रोड से बनसनके. रोड से लगते हैं लाइक 3.5 आवर्स ऊपर जाने के लिए और उतना टाइम नीचे आने के लिए डेंजर वाटायला लागले आता धापा टाकायला लागलोय एंड मेन बात ये ट्रैक तक पहुंचने की ये है कि एक मिनट तो मी कह रहा था की म्हणजे सकाळचं येण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे काय वाटतं पाहिजे राव ना बज रहा है सुबह के 11 दोपहर के 11 अब देखते हैं कितना टाइम होता है दिस इज थोडंसं चॅलेंजिंग खूप नाही पण आहे ह्या ज्या ही जी माती आहे तसा झाला आहे चिखल आणि चिखलामुळं ग्रीप घेणं थोडं अवघड आहे बट इट इज ओके हेच करा These are the women. They are climbing with just a stick and no shoes. Hats off to their dedication and strength, man. ये उम्र में भी इतना बड़ा ट्रैक करना, that too barefoot. Respect to you. And the best part जो आहे, it's the weather. वेदर एक नंबर आहे ऊन नाही पाऊस नाही जास्त धुकं पण नाही आमचे काही मित्र आलते काल आलते का परवा आलते मला आठवत नाही ते म्हटले तुम्ही जाऊ नका तुमचा जाऊन काही फायदा नाही आहे कारण की पूर्ण धुकं आहे तुम्हाला काहीच दिसणार नाही पण आज लकीली धुकं नाही आहे वेदर एकदम क्लिअर आहे का नाही येस येस गोष्ट तर फिक्स आहे तुम्ही जगात कुठेही जा बेस्टमधल्या बेस्ट ठिकाणामध्ये हायकिंग करा ट्रेक करा पण सह्याद्री आणि पावसाळा बेस्ट कॉम्बिनेशन एवर आणि असं कॉम्बिनेशन होऊच शकत नाही तुम्हाला कॉम्बिनेशन भेटणारही नाही अशा याच्यामध्ये दॅट्स वाय प्राऊड टू बी महाराष्ट्रीयन है का नहीं येस जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र इंग्लिश ने एक बहुत सही बात करी कि जितने भी ट्रैकर्स को आप मिलोगे नए हो पुराने हो दे ऑलवेज से वन थिंग कि हरिश्चंद्रगढ़ इन मानसून उनका सबसे बेस्ट ट्रैक है ये तो हम दूसरे रास्ते से आ रहे हैं अगर आप दूसरे रास्ते से जाओगे लॉन्ग कट से तो भाई साहब एडवेंचर की कोई लिमिट ही नहीं है इसलिए हमें ऐसा लगता है एंड दिस मैन कोटेड हरिश्चंद्रगढ़ इज़ पंढरपुर ऑफ ट्रेकर्स
बघा तुम्ही, पावसाळा आहे, तुम्हाला माहिती चिखल असणार आहे, तरी वाईट. हा, मग ब्रँडेड आहे ना, पुमा आहे. पैसे वसूल करायचे. हा, मग क्या लगता है ब्रो? वॉच इतना चिखल है एंड स्टफ, फिर भी शूज वाइट. चलो 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 चलो, डोंट स्टॉप. रेड शर्ट. हाँ हाँ, कार्डिओ डे. काय लेग्स डे कार्डिओ नाही, जिम 2 महिन्यापासून बंद आहे. थापा मारायच्या गोष्टी सगळ्या, कोणी तर जिमला जात नाही. हा, मी जात होतो कधी, जेव्हा आमचा जीवदानचा ट्रेक होता त्या पिरियडमध्ये जात होतो. त्यानंतर ॲज युजल जिम आपण लावतो का सोडण्यासाठी, तर जिम कंटिन्यू नाही केली. तर कोणी समजा इथं कोणी म्हटलं कार्डिओ डे लेग डे, इग्नोर. थोड़ी सी दिक्कत हो गई अभी, इसकी बैक टूट गई. चाकू घ्या ना. मैंने टूल किट लाया, बट ऐसे ट्रैक में बातें होते ही रहते हैं. हा, तर first होता time असता झाला. आता. होत नाही कधी. होता है, कोई बात नहीं. आई विल रिपेयर इज बैक. और उस बंदे के फोटो भी खींचने. आई एम काइंड ऑफ बिझी गाय टुडे. सो दिस इज द टूल किट. त्या चाकू पाहिजे ना तुम्हाला याच्यातला? हो. दिस इज युअर्स. झाले की नाही रिपेअर? यू नेवर नो कब क्या काम को आएगा. दिस लिटिल टूल किट बैग रिपेयर किया था इसने. लुक एट दिस गाय. ओहो, क्या कर रहे हो आप, पहले बताएंगे प्लीज़. अरे ते धागे वगैरे येतात ना, मग ते नाही. बॅग फाटते ना, एकदा धाग्याने त्याला हे केलं ना, ते प्लास्टिक असतं ना, त्यामुळे त्याला. बिग ब्रेन टाइम. यू मेडिकल गाय, डोंट लाफ. ओहो, क्या बात है, तू नको माझं लगेच. क्या बात है. कॉन्ग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन. and celebrations. सेलिब्रेशन. Celebration. चले. लेट्स मामा. Let's go. अबे हम जिस पॉइंट पे आहे, मतलब ट्रेकमध्ये असं तरी एक पॉईंट येतो जो आमच्यासोबत येतो, मग तुमची गाडी पार्किंग दिसते. बरं वाटतं ना जरा असं गाडी बघितल्यावर. हम ना वहाँ से, और ये एग्जैक्टली यहाँ पे हमारी कार है, एग्जैक्टली यहाँ पे. जड नाही केलं बरं का. And look at this beautiful view, man. यार ऊन लागत आहे रे. Look at this. कोकणकडे ना, ऊनच पाहिजे. व्यू यार. Damn, look at this. बहुत दिनों से सुन रहा था कि यार चंद्रगढ़ का ट्रैक करना चाहिए हर एक इंसान ने. क्यों करना चाहिए, आज मुझे आज समझा. ऐसा नहीं कि आप बस चलते जा रहे हो एंड यू गेट नथिंग. यहाँ पे ईच अँड एव्हरी पॉईंट पे, प्रत्येक स्टॉपला तुम्हाला एक नवीन काहीतरी दृश्य बघायला भेटतं, आणि ते दरवेळेस नवीन असतं. सेम डोंगर असतो पण ते दरवेळेस नवीन असतं. जस्ट अमेजिंग. अभी हमारा मतलब इनका नींबू शरबत बनाने का प्लान चल रहा है, तो वी आर फाइंडिंग अ अप्रोप्रिएट प्लेस. पूरा जगह नहीं है, आगे जगह होगी रे ब्रो. तो एक अच्छी सी जगह देख के, जगह का रिक्वायरमेंट एक ही है, व्यू अच्छा होना चाहिए. आता हे भैया भेटले आम्हाला, ते आम्हाला बनवून देतात. भैया नाव काय तुझं? मारुतीचं आम्हाला बनवून देतोय. तू कुठला इथलाच आहे करायला? आणि रोज किती वाजता तू सगळे? 8. आणि जातो किती वाजता? 5. 8 ते 5 रोज इथं वरती. हे त्यांची चूल आणि लिंबू सगळं बनवून देतात. Hats off. I may sound childish, but इसके नीचे से जाने का मजा ही कुछ और है.
आई एम फीलिंग लाइक ए किड, आई एम एक्साइटेड ना, अंदर से खुशी जो होती है ना, इट इज नेक्स्ट लेवल. कुछ आवाज आ रही यहाँ से. Oh my god, just look at this.